नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या आम्ही कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. काय झाला भिरभिरलास का? हे मित्रांनो, कोकणात शिमगोत्सवाची सुरुवात अगदी धूमधडाक्यात झाली आहे. होळीला बऱ्याच ठिकाणचे शिमगोत्सव सुरू होतात, परंतु आमच्याकडचा जे शिमगोत्सव आहे तो तुकाराम बीज म्हणजे होळीच्या तिसऱ्या दिवशी तुकाराम बीज येतं आणि त्या दिवशी शिमगोत्सव सुरू होतो. आणि या शिमगोत्सवाचं महत्त्वाचं खास कारण म्हणजे आमच्याकडे नाट्यसंगीत हे घुमटावरती वाजवलं जातं आणि खूप छान वातावरण असतं. आणि पहिल्या दिवशी म्हणजे तुकाराम बीज दिवशी सकाळी पहाटे आमचा शिमगा महोत्सव सुरू होतो आणि संध्याकाळी 5च्या दरम्यान आम्ही रामेश्वर भेटीला जाणार आहोत. त्या रामेश्वर भेटीला जाण्यामध्ये ज्या मध्ये काही ठराविक आपल्या मानपानाच्या होळ्या आहेत त्या होळ्यांना भेट देत देत आपण रामेश्वर मंदिर जाणार आहोत आणि रामेश्वर मंदिरकडनं पुन्हा इकडे येणार आहोत. व्हिडिओमध्ये पहिल्यांदा मांडावरती थाप मारणार आहोत आणि त्याच्यानंतर होळीला भेट देत देत रामेश्वर मंदिराकडे जाणार आहोत आणि पुन्हा आपण इकडे येणार आहोत. मजा येणार आहे. आणि आजचा हा व्हिडिओ एक्सप्लोअर करण्यासाठी कोण कोण आले ते बघूया. इकडे मालवणी माणूस हनुदादा, त्याच्यानंतर विशाल राणे, कोकणात माझं गाव, आणि होय एका तुम्ही ओळखताच ना जानी दुश्मन आशिष नाटाळकर, सुवर्ण कोकण यांच्या मार्फत आपण आमच्या आचऱ्याचा पिरावळीचा जो शिमगा आहे तो थोडाफार पाहणार आहोत. मी खास यांच्यासाठी बोलवलं आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा, त्याच्यासाठी खूप मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. सो आता आपण जातोय चव्हाट्यावरती, थोडं इकडे फोटो सेशन चालू आहे आमचं आणि आता मी निघतोय. मित्रांनो, दिसतोय कसे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, कारण प्रियंकाने मेकअप केला आहे आणि फिलिंग खूप छान असतात. आम्ही परंपरा जपतो आणि खूप मजा येते हे सगळं करताना. आता आपण चाललोय मांडावरती. सगळे आशिष आहे, हन्नू आहे, विशाल सुद्धा आहे. प्रमाणे तुझा आज वार्षिक चालू करतो. पुढे जी लेकरं आहोत ज्या ठिकाणी वावरतात त्यांना सगळ्यांका आपल्या हातापायाखाली सांभाळून निर्विघ्नपणे आपला तू कार्य पार पाडून घे आणि चांगल्या पद्धतीचं आपला जसा आजपर्यंत जसं वार्षिक पुरा करून घेतलं तसा ह्याच्याच पुढे आपला चांगला वार्षिक पुरा करून घे रे महाराज.
म्हणजे आज मारू नको काय मारतो तर मित्रांनो आता आपण मांड उभा करून चाललो आहे. आपल्या होळी भेटी आहे रामेश्वर भेट होळी भेटीसाठी ब्राह्मण देव मंदिरात पहिल्यांदा जाणार. पूर्वी काय व्हायचं की परंपरागत चालत आलेल्या वाटेने आम्ही रामेश्वर मंदिरापर्यंत जायचो. परंतु काही कालांतराने ज्या वाटेने जायचो तिकडे प्रत्येकाचे पर्सनल जागा असल्यामुळे त्यांनी आपापल्या याच्यात तुंपणं घातली आहे आणि काही ठिकाणी तर पाणी साठतं. त्याच्यामुळे आता आपण ब्राह्मणदेव मंदिरापर्यंत पारंपरिक जी वाट आहे त्या वाटेने जाणार आहोत आणि तिकडनं थेट रस्त्यावर. बरोबर अशा प्रकारचा आपला आताचा हा कार्यक्रम आहे. हे बघा आता आपण ना पोलीस स्टेशनच्या रोडने थोडंसं आत आलो आहे आणि इकडनं राईट मारणार आहोत. ही आमची परंपरागत चालत आलेली वाट आहे ती ब्राह्मणदेवापर्यंत जातो आणि त्याच्यानंतर आपण रस्त्याने जातो. कारण मग अशी सांगितलं सर सगळे रस्ते जे आहेत ते आपापल्या जागेत कुंपणं घातले आणि आपले ग्रामस्थ बघा किती आहे. दिला तेच दिलेलं भागीरथी जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी चिदानंद शिव सुंदर तेजी चिदानंद शिव सुंदर तेजी पावन तेजी मूर्ति जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय
तर आता आहे ना आम्ही ब्राह्मण देवळाकडे थाप मारून आता चाललो आहे रामेश्वर मंदिरात आणि पूर्ण रस्त्याने चालत जाणार आणि परत चालत येणार आहोत. हा माझो काढायचे फोटो. आमचे परात कुबल चालले आहेत देवळात. गाडी लाव गाडी उभे राहा ना बसा सांगतो. आनंद झाला गा. हे बघ बाय बाय सर.
मित्रांनो आत्ता आपण रामेश्वर मंदिर येथे थाप मारून परतीच्या प्रवासाला चाललो आहोत. आता जाणार आहोत आपण आपले आचऱ्याचे ग्रामोपाध्याय जोशी यांच्याकडे. त्याच्यानंतर भंडारवाडीमध्ये मार्केचा जाळा आहे तिकडे थाप मारणार आहोत आणि डायरेक्ट सवाटा चढतो. घाटीवरती चढून आल्यानंतर ना इकडे आपल्या ग्रामोन्नती मंडळातर्फे समोसे वाटले जातात आणि प्रत्येक आलेले सभासद देवाबरोबर आलेले सगळे भाविक यांच्यासाठी हे समोसेची व्यवस्था असते. कारण चालत जायचं असतं आणि चालत यायचं असतं त्याच्यामुळे ही समोशाची व्यवस्था केलेली आहे. इजू एका एकदी चा मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत आचऱ्याचे ग्रामोपाध्याय निलेश सर जोशी यांच्या मूळ घराकडे. इकडे परंपरेनुसार थाप मारली जाते आणि त्याच्यानंतर आता आपण थाप बघणार आहोत आणि पुढे निघणार आहोत. आणि गरमी इतकी आहे ना ते बापरे नको जेवण झालं.
गरमी इतकी होते ना, अरे बाप रे, वाजले 8:30 आणि आम्ही पुन्हा रिटर्न चव्हाट्यावरती आलो. पूर्ण रामेश्वर भेट घेऊन आता आपण पुन्हा 10 वाजता इकडे मांड उभा करणार आहोत. आणि यंदा आहे ना बरेचसे गावातले ग्रामस्थ आहेत ते या शिमगा उत्सवासाठी गावात आलेले आहेत आणि जबरदस्त फिलिंग आहे, खूप धमाल येणार. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूला सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.